नमस्कार, मी संजय सातप्पा नरवणे, प्रभाग क्रमांक 6 गटातून विजयी उमेदवार घोषित झालेलो आहे. या नगरातल्या लोकांनी मला भरभरून मतांनी निवडून दिलं आहे. काय सांगाल, जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून आपली निवड केली आहे, हा विश्वास आपण कसा जपणार? नक्कीच हा विषय जनतेचा जो भरोसा आहे त्याचं मी सार्थक करणार आहे. आणि आमच्या विलासनगरमध्ये खेळाचं मैदान एक सुद्धा नाही. इथे भूखंड असल्यामुळे हा परिसरात एकही ओपन स्पेस नसल्यामुळे एक हा जो प्लॉट आहे हा दिसत आहे इथं, हा 33,000 स्क्वेअर फूटचा स्पेस आहे. हा मी मागच्या वेळेस डीपी टाकला होता. आता डीपी मंजूर झाल्यावर लगेच याला हे करू आम्ही. आपल्या वार्डामधील अशा कोणत्या 2 ते 3 समस्या आहेत ज्या आता अजिबात दुर्लक्षित करता येणार नाहीत? आमच्या इथे मसानगंजमध्ये नळाची खूप जास्त समस्या आहे. पाईपलाईन बंद आहेत. त्या पाईपलाईन आम्ही टाकून देऊ आणि त्यांचा पाण्याचा जो विषय आहे तो संपून टाकू. रस्ता, पाणी, नाली, स्वच्छता यापैकी आपली पहिली प्राधान्य कोणत्या बाबीला असेल? सगळ्यात पहिले तर 4 वर्षापासून मागील प्रशासन राज होतं, त्यावेळेस नाल्याची वगैरे साफसफाई झाली नाही. तर सर्वप्रथम मी नाल्याची साफसफाई हा माझा सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहील. त्यानंतर रोड, नाली वगैरे तर मी मागच्या वेळेस पूर्ण महापौर असताना पूर्ण केलेलेच आहे. तरी पण जे राहिले असतील ते मी करणार. मागील कार्यकाळात जी कामे अपूर्ण राहिली ती पूर्ण करण्यासाठी आपली काय रणनीती असेल? तेच रणनीती पहिल्या दिवसापासून माझी रणनीती हेच राहील, जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल. आमचे पालकमंत्री आहे ते देतीलच आणि तरी त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. वार्ड विकासात भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा रोखण्यासाठी आपण कोणती ठोस पावले उचलणार? वार्ड विकासात भ्रष्टाचार तर होणार नाही, कारण की कसं आहे आजकाल सगळं नियमानच होत राहते. त्यामुळे भ्रष्टाचाराचा याच्यात विषय येणार नाही कोणताच. 5 वर्षानंतर आपण आपल्या वार्डाला कोणत्या ओळखीने पाहू इच्छिता? 5 वर्षात वार्ड एवढा डेव्हलप झाला पाहिजे. आमचे सध्या 2 नगरसेवक इथून निवडून आलेले आहे. तरी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न हा करू की वार्ड डेव्हलप झाला पाहिजे. युवक असेल, वृद्धांकरता काय योजना आखली आपण? युवकांसाठी मला एक अभ्यासिका तयार करायची आहे आणि एक जिम सुद्धा तयार करायचा आहे. त्यासाठी माझ्याजवळ जागा उपलब्ध आहे महानगरपालिकेची, त्यामध्ये मी ते करणार आहे. आपल्या पक्षाची वार्ड विकासात कशी साथ असेल आणि गरज पडल्यास आपण पक्षीय राजकारणापेक्षा वर उठून काम कराल का? बिलकुल पक्षात उठून ते काम करणारच आहे, कारण की लोकांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. आता मी कोणत्या पार्टीचा नगरसेवक नसून पुऱ्या प्रभागाचा नगरसेवक आहे. ती जबाबदारी माझी आहे आणि मी ती पूर्ण करणार. शेवटी वार्डवासियांना दिलेले आपण एक ठाम वचन आणि त्यासाठी आपला संदेश काय आहे? माझा संदेश हाच आहे, मी जे वचन दिलेले आहे ते मी पूर्ण करण्याचा 5 वर्षात प्रयत्न करणार.